मॅच ऑन गेम ऑन पंचांकडून ग्रीन सिग्नल येत असताना पहिलं षटक प्रगतीपथावर. गुफरान स्ट्रायकिंग एंड वरती ऑन साइडला चेंडू टर्न करतात. गुफरान पौंजेकर बॅटिंग मार्क वरती. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक्स्ट्रा खेळाडू या ममदापूर टीमचा. ममदापूरचे एक्स्ट्रा खेळाडू या. ममदापूर संघाचे एक्स्ट्रा खेळाडू नसतील तर त्या संघाला पॅनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल येत असताना आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वसीम आहे आता स्ट्रायकिंग एंडला, म्हणजे गुफरान आणि वसीम आघाडीची जोडी. पहिलं षटक फेकतात गोलंदाज नामदेव मार्के. खोला टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता बऱ्याच दिवसानंतर. नामदेव मार्के मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला दिसतात. पहिलं षटक फेकत असताना आपल्या संघाकडून. बरेच वर्ष क्रिकेटसाठी क्रिकेटची सेवा या व्यक्तीने केलेली आहे. हो, सेन्सिबली पुश करतात. वेगानं विकेट बॉलर्स एंडला थ्रो होतं. या दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 2. वेगवान चेंडू टाकलेला नामदेव मार्केनं डॉट बॉलनं सुरुवात. पहिलं पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत 2 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हो, चांगला शॉट आहे. स्वीप करत असताना लेग लान्सच्या पद्धतीनं लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे चाललाय चेंडू. चौकार. संघाची धावसंख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या ओव्हरचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी आहे. क्रीडांगणाच्या चौफेर भगवा हा सन्मानाचा आणि मानाचा डवळत असताना आपण क्रीडांगणाच्या चौफेर पाहत आहोत. ऑफकारांचा प्रयत्न जरूर होता. वेगाने टाकला शॉट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू. गुफरान पोहोचतात. या बॉलवरती 1 रन मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथून पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धावा फलकावर. जय कोळंबा माता शेलू यांच्या वतीनं आपल्याला ही स्पर्धाचा आनंद घ्यावास मिळतोय. ममदापूर बनाम मार्केवाडी या 2 टीम मध्ये मॅच सुरू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धावा. 7 फॉर नन. चला, अधिकचा वेळ आपण घेऊ नका. पहिल्या षटकामध्ये 7 धावा. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर लक्की आलेत. वाईड बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रानं सुरुवात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ते 8 या धावसंख्येवरती. दुसरा सामना तुम्ही आजच्या दिवसामध्ये एन्जॉय करत आहात. हिंदू हृदय सम्राट चषक 20-25 बऱ्याचशा वर्षांपासून चालत आलेली स्पर्धा. भरपूर दूर आहे. वाईड बॉल एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 9 या धावसंख्येवर.
चांगला टाकलेला आता चेंडू समोरून बाउन्स झालेला डॉट बॉल. हो एक्स्ट्रा बाउन्स झालेला. लकी आलेले बॉलिंग मार्क वरती सलगचे 2 डॉट बॉल चेंडू इथून फेकत असताना गोलंदाज लकी. जबरदस्त चालत आलेलं आहे हे पर्व आपण पाहतात. हाफ ट्रॅकर खेचून मारण्याचा प्रयत्न लाऊड अपील एक्स्ट्रा बाउन्स मिळतोय तेच पंच दर्शवत असताना लेग बायची ही सिंगल फलकावरती ऍड होते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 10. लकी नामदेव मार्के हे तुम्हाला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतात. म्हणजे पहिलं षटक त्यांच्या वडिलांना फेकलं आणि दुसऱ्या षटकामध्ये नामदेव मार्के यांचे सुपुत्र बॉलिंग करत असताना हेच तर चांगल्या खेळाडूचे लक्षण आहेत. नवनवीन खेळाडू घडवणं हे सिनियर खेळाडूंचं काम आहे आणि तेच नवनवीन खेळाडू नामदेव मार्के बनवत असताना आता स्वतःचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी मार्केवाडी गावासाठी बॉलिंग करत असताना धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 10 लेग स्टिक चेंडू मिस करतो. वाईट बॉल पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या धावत संख्येवरती. ओव्हर नंबर 1 मध्ये नामदेव मार्के यांना आपण पाहिलं आणि दुसऱ्या षटकामध्ये त्यांचे सुपुत्र लकी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतात. स्ट्रायकिंग एंडला वसीम. स्क्वेअर कट करायचा होता वेगवान टाकलेला यावेळेस लकीनं. डॉट बॉल फिल्डिंगची विवरचना आपण पाहिली. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू फर्स्ट स्लिपला खेळाडू कव्हर ठेवण्यात आलेला एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. मिडॉनला खेळाडू नाही लॉंग ऑन आहे. शॉर्ट मिड विकेट ऑफ करायचं होतं चांगला टाकलं लकीने. आणखीन एक कदाचित चेंडू विकेट वरती देखील थोडीशी हरकत करत असताना वेगवान फेकण्यात आलेला लकी कडून. हा आणखीन एक डॉट. संघाची टोटल ही जाऊन पोहोचलेली ती 11. या ओव्हर मध्ये 3 एक्स्ट्रा रन आल्या. खेचून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता वेगवान टाकलेला आणखीन एक लकीनं. सुंदर चेंडूच्या हाताळणी पुन्हा एकदा करत असताना डॉट बॉल. पहिल्या 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. दोन्ही पॉवर प्ले इथून कंप्लीट झालेले आहेत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बिनगडी बाद 11. चला फिल्डिंग लावून घ्या. 3 षटकांमध्ये आपण पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करणारच आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. अधिकचा वेळ घेऊ नका. मार्केवाडी संघ ऑलरेडी आपण उशिरा फिल्डिंग लावलेली आहे त्यामुळे आपल्या रिक्वेस्ट आहे लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. शरीरापासून दूर आहे चेंडू. वाईट बॉल पंचांचा इशारा आहे. तो एक्स्ट्रा रन मिळते या चेंडूवरती. तिसऱ्या षटकामध्ये चांगला टाकलेला आणखीन एक बॅट अँड पॅड मधून निघाला. रनआउटची संधी आहे. पाठीमागे निघाला चेंडू. थोडीशी मिस्टेक विकेट किपर कडून होत असताना बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल या बॉलवरती मिळते. बॉलिंग मार्कवरती युवराज बॉलिंग करतात असं 12व्या खेळाडूचं म्हणणं आहे. जीवन भगत बॉलर कोण आहेत? संदीप मार्के बॉलिंग करतात. ऑन साइडला खेचून मारलेला
गॅप मोठी आहे, खेळाडू पोहोचण्याच्या पूर्वी बॉल निघून चाललेला आहे, सीमारेषेच्या पलीकडे वसीमच्या बाटमधून आला, सुंदर चौकार. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली ती 18 या धावसंख्येवरती. ऑन साईडला खेळतात, टर्न करतात सहजतेनं नटराज स्टाईलनं. एक तर कंप्लीट केलेली आहे, चूक झालेली आहे, बाउंड्री लाईनच्या दिशेने निघाल चेंडू, सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. वसीम बॉलिंग करतात. वसीम आहे स्ट्रायकिंग एंडला, चौकार आलाय. वेगवान टाकलेला चेंडू, आणखीन एक डॉट फेकलेला बॉलर संदीप मार्के यानं. शेवटचे 2 बॉल फक्त आता बाकी राहतात. शेवटचे 2 बॉल आता इथून डॉट बाकी राहतात. नुकताच डॉट आलेला पुल करतात, स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या पलीकडे, वसीम ऑन फायर, ठोकला दणदणीत कणकणीत असा षटकार. फलंदाज वसीमनं 28 धावा, 6च्या मदतीनं 28 ऑन स्कोर कार्ड. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. ओव्हर कंप्लीट होतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवरती. म्हणजे स्ट्राईक राहील वसीमकडे 3 ओव्हरमध्ये झालेले 29. माझ्या येणाऱ्या अंतिम 2 षटकांमध्ये सुद्धा पाहुयात कुठला षटक आणि किती धावा अंतिमच्या 2 ओव्हरमध्ये घेतल्या जातील. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच. चला फास्ट खेळा प्लीज. मार्केवाडी थोडेसे सामने आज उशिरा सुरू करण्यात आलेला. बराचसा 1-2 संघांना महत्वपूर्ण क्षणी आपली खऱ्या अर्थाने एंट्री थोडीशी पाठी घेतली, त्यामुळेच तीन ओव्हरमध्ये 29. चला अधिकचा वेळ घेतात मार्केवाडी प्लीज. नामदेव मार्के अँड कंपनी लकी आलेत बॉलिंग मार्क वरती. फुल टॉस होता, लेग स्टिक चेंडू मिस करतो. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या इथून जाऊन पोहोचलेली आहे 30 या धावसंख्येवर. 30 ऑन स्कोर कार्ड. अंतिम 2 ओव्हरमध्ये 20-25 तरी गुफरान यांचा ममदापूर संघ नक्की घेईल. वसीम स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती गुफरान.
30 ऑन स्कोर कार्ड. हो लॉफ करतोय ताबडतोब मारलेला वसीमनं. स्क्वेअर लेग सी मारेशीच्या पलीकडे चाललाय चेंडू. षटकार. धन्यवाद. छत्तीस धावा झालेला. पहिला बॉल वरती भव्य स्वागत करण्यात आलेला. षटकाराच्या मदतीने टीमचे टोटल जाऊन पोहोचले 36 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आलेलो आहे. बॉलिंग करतायत लकी मार्के. स्ट्रायकिंग एंडला वसीम. नुकताच षटकार डोगला. हो लॉफ करण्याचा पुन्हा प्रयत्न झाला होता. शरीरापासून थोडासा दूर ठेवण्यात आलेला. टेक ऑफ झाला. रायझिंग अन सरप्राइझिंग बॉल होता. ऑन द राईज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावली ती 36 वरती 36 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात. ऑन साइडला पाठवलेला फटका वसीमचा सी मारेशीच्या पलीकडे. हँड हँडसम सिक्सर. तो फुल टॉस होता. फुलर लेनचा टाकलेला चेंडू. थोडासा फुटवर्कचा वापर करत असताना या चेंडूवरती रन मिळत नाहीये. पहिला बॉलवरती षटकार आला. दुसरा डॉट. तिसरा षटकार. आता चौथा इथून आला डॉट. गुफराननं फक्त 8 चेंडू फेस केलेत. 8 मध्ये 7 त्याने इंडिव्हिज्युअल बनवल्यात. वसीमचं कौतुक करू ज्याप्रमाणे त्याने बॅटिंग केलेली आहे. आधी सुरुवातीला थोडं शांत होता. त्यानंतर आक्रमक बॅटिंग करत असताना हाफ ट्रॅकर आहे. बॉलर्स बॅकडर होता. थोडासा टर्न होतो चेंडू समोरून. चेंडूवरती रन मिळत नाही. चांगलं कमबॅक होत असताना शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ इथून बाकी राहतोय. एकंदरीत 11 चेंडूंचा खेळ टाकलेला. लकीनं 11 चेंडू आतापर्यंत 2 षटकांमध्ये फेकलेले आहेत आणि तब्बल 16 धावा फक्त खर्च केलेल्या आहेत. शेवटचा बाकी राहतो षटक. शेवटचा चेंडू या षटकातील. लॉफ करतात. समोर लॉंग ऑन मध्ये चाललेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघाला. लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. धावा 4. चौकार.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक आलेत. दीपक निरगुडा. लॉफ करतायत लॉंग ऑन मध्ये जीवन इन ऍक्शन. एक रन या चेंडूवरती मिळते. संघाची धावत संख्या 51 या धावत संख्येवरती. नवीन फलंदाज दीपक मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक्कावन्न झालेल्या तिसऱ्या बॉलवरती आलेली ही सिंगल. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ इथून बाकी राहतोय. गोलंदाज विशाल, माफ करा, अजय गोलंदाजी करतात. चौथा चेंडूतून डॉट फेकलेला अजयचं चांगलं कमबॅक. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्यानंतर ज्या प्रमाणेचे षटका चौकार खेचला होता गुफराननं, त्याच्यानंतर केलेलं हे कमबॅक अजयचं. डॉट बॉल आला. टीमची टोटल 51 वरती. पाहूयात अंतिमच्या 2 चेंडूमध्ये वसीम कशा प्रकारचं आक्रमण करत आहे. फुल टॉस मिस केलेला, एज लागून पाठीमागे निघाला. पंचांचा इशाराची वाट आपण पाहूयात. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद पंचांना घोषित केलेला. 51 झालेल्या. 51ला पहिला धक्का इथून बसत असताना तर शेवटचा अंतिम चेंडूचा इथून खेळ बाकी राहतोय. फलंदाज बाशित आता मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठ्या षटकारांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. 51 झालेल्या शेवटच्या अंतिम चेंडूचा आता खेळ इथून बाकी राहतोय. अंतिम चेंडू बाकी. लॉफ करण्याचा प्रयत्न, ऑन साइडला टर्न करतात. गॅप मोठी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. पहिली कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला आहे. मिसफील्ड होते त्या ठिकाणी आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. पहिला सत्राचा पंचांचा इशारा. 1 शॉट आलेला. 1 शॉट पंचांचा इशारा आलेला म्हणजे फक्त 1 रन या चेंडूवरती मिळते आहे. संघाची टोटल इथून जाऊन पोहोचलेली आहे 52 धावा धावा पुस्तकावरती आहे. 53 धावा संख्येचा टार्गेट आहे पहिल्या षटकानंतर. पेनल्टीच्या 52 धावा झालेल्या. 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत म्हणजेच 54 झालेल्या आहेत. 55 धावा संख्येचं टार्गेट आहे मार्केवाडी टीमच्या अगेन्स्ट.
डॉट बॉल लॉफ करतात, बरोबर लॉंग ऑन मधून व्यासपीठावरती आलेला चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हो, भरपूर दूर होता, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. वाईट बॉल हा पंचांचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 या धावसंख्येवर, 7 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात, हवेत आक्रमण केलेलं आहे, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे संदीपचा फटका चालला, लॉंग ऑनच्या वरतून षटकार. षटकार आला 6च्या मदतीनं. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 13 या धावसंख्येवर. पहिल्याच ओव्हरमध्ये आक्रमण करत असताना संदीप शिनारे यांच्यावरती पुढे टाकलेला आहे, समोरून ड्राईव्ह करतात, कव्हरच्या दिशेने रनआउटची संधी निर्माण झाली होती. सॅकिंग एंडला थोडासा लेट थ्रो झालेला. 1 रन या बॉलवरती मिळते. टोटल जाऊन पोहोचलेली 1च्या मदतीनं 14 या धावसंख्येवर. धावसंख्या धावा पुस्तकावरती आतापर्यंत 14. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा इथून खेळ बाकी राहतोय. चांगला टाकलेला, शरीरापासून थोडासा दूर ठेवतात. डॉट बॉल संदीप शिनार यांचा. 55चं मोठं टार्गेट जरूर आहे. दोन्ही संघांना 2-2 धावसंख्येची पेनल्टी आपण देण्यात आलेली आहे आयोजकांच्या वतीनं. आता शेवटच्या चेंडूचा इथून खेळ बाकी राहतोय. लॉफ करतात, हवेत चेंडू, जेलची शक्यता. खेळाडू पोहोचलेले आहेत, कॅच इथून ड्रॉप होते. 2 रन या बॉलवरती मिळतात. कॅच इथून ड्रॉप करण्यात आलेली. नामदेव मार्केला जीवनदान देण्यात आलेलं आहे. 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16. 2 धावा पॅनल्टीच्यात आपण ऍड करत आहोत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल बिनगडी बाद 18, 18 फॉर नन. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल 16 नव्हे तर 18 वरती जाऊन पोहोचलेले. 2 धावा आपण पेनल्टीच्या ऍड करत आहोत.
दीपक आलेत बॉलिंग मार्कवर. खोलात होता चेंडू, समोर उडवला, मिडॉन आणि मिड ऑफ मध्ये खेळाडू नाही आहेत. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पोहोचतात. दुसरे धावसंख्येचा प्रयत्न चालवला, 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीनं टीमची टोटल इथून जाऊन पोहोचलेली ती 20 या धावसंख्येवर. 55चं टार्गेट, 20 झालेल्या 35 अजून गरज आहे. 23 चेंडूंमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये झेलची नक्कीच प्रयत्न करण्यात आले होते. कॅच ड्रॉप झाली, झेल घेणं कदाचित गरजेचं होतं. उलटा स्वीप करत असताना लाऊड अपील लेग बिफोर द स्टंप साठी दीपक निरगुडा यांच्या वतीने अपील करण्यात आली होती. डॉट बॉल टोटल जाऊन पोहोचलेली आतापर्यंत 20 वरती. टार्गेट अजून 25 चेस डाऊन करायचं 22 बॉल मध्ये. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक सुरू असताना 35 अजून करायच्यात 22 चेंडूंमध्ये. 35 करायच्यात 22 मध्ये. बॉलिंग मार्कवरती दीपक, वेगवान टाकलाय दीपकनं. रनआउटची देखील चान्स निर्माण झाली होती. काय षटक टाकतायत दीपक आतापर्यंत. हात खोलण्याचा अजिबात मोका देत नाहीये, रूम अजिबात देत नाहीयेत. बरोबर गुड लेंथ वरती, मेरिट वरती टाकण्यात आलेला सिंगल मिळते 1च्या मदतीनं. धावा फलकावरती धावा लागलेल्या त्या आतापर्यंत 21 धावा 21. कमी गतीने टाकलेला चेंडू ऑन साइडला. फक्त सहजतेने टर्न करतात. गुफरान टीम कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित होतात. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. शेवटचे 2 बॉल पहिल्या षटकामध्ये नक्की आक्रमण केलं संदीपनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक निरगुडाने जबरदस्त कमबॅक आपल्या संघाला मिळवून दिलेला. संदीप तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फुलर लेंथ होता, मिस केलेला आहे चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. परेश तर यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक असं स्वागत. परेश नावावरती बरेचसे रेकॉर्ड आहेत. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. अंतिम चेंडूवरती पाहूयात धावा येतात की नाही. शेवटचा चेंडू कमी गतीने टाकला. काय षटक टाकलेलं आहे. रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. काय षटक टाकलेले दीपकनं, जबरदस्त कमबॅक आपल्या टीम साठी मिळवून दिलेला. आणखीन एक डॉट इथून येत असताना आता 18 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 33 धावसंख्येची गरज. हॅलो, 2 ओव्हरमध्ये 22, 18 चेंडूंमध्ये 33 ची गरज. बॉलिंग मार्कवरती नासिर आलेत कदाचित. तिसरं षटक. चला अधिकचा वेळ घेत आहेत. 18 चेंडूंमध्ये 33 ची गरज. पहिला षटक फेकलं गोलंदाज संदीप शेनारे. दुसऱ्या ओव्हरमध्ये दीपक वेगवान टाकलेला, त्यावरती वेगवान प्रत्युत्तर दिलाय. मार्केचा फटका आक्रमण करत असताना काऊ फेसला षटकार.
पहिल्याच बॉलवरती आक्रमण षटकार आला. हो, चांगला टाकलेला. आता लो फुल टॉस ऑन साइडला खेळतात क्षेत्ररक्षक दीपक पोचलेत. एक रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचली 1च्या मदतीनं. 29 या धावत संख्येवर. इक्वेशन 16 चेंडूंचा खेळ बाकी राहतो. 16 मध्ये 26. लॉफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. ऑन साइडला टर्न करतात दीपक. चेंडू पर्यंत 1 रन पूर्ण झालेली आहे. फक्त एकच रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या 30 वरती, म्हणजे विजयासाठी आणखीन 15 चेंडूंमध्ये 25. फुल टॉस हवे ते चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतात. हो, चांगली फिल्डिंग झालेली आहे. चांगली फिल्डिंग झालेली आहे. वाचवल्यात आपल्या धावा. संघासाठी 4 तब्बल. गुड सेव्ह. 2 धावा मिळतात या चेंडूवरती टीमची. सेफ आहे. चांगली फिल्डिंग झालेली आहे डीप मध्ये. 2 रन मिळतात या बॉलवरती. संघाची धावत संख्या 32 वरती, म्हणजे 14 चेंडूंमध्ये 23. महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत. चांगला टाकलेला. भरपूर चांगला चेंडू टाकलेला. गोलंदाज नासिर यांना आणखीन एक डॉट बॉल. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतोय. फुल टॉस. जेलची शक्यता. कॅच इथून सुटलेली आहे. हो, भरपूर चुका झालेल्या फिल्डिंग करत असताना ममदापूर टीमच्या वतीनं. खास करून 2 जीवनदान नामदेव मार्के यांना देण्यात आलेले आहेत. मिळतात धावा या चेंडूवरती. फक्त एक. संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे 33 या धावत संख्येवरती. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतोय. 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावत संख्येची गरज आहे. 12 बॉलमध्ये 22. श्रीमान आरपी इंटरनेटचे प्रोप्रायटर रेंज पालट्यांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचं सुद्धा आम्ही आयोजकांच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करत आहोत. आरपी, तुमचं हार्दिक असं स्वागत आयोजकांच्या वतीनं. या आपल्याला विनंती, या स्टेजवरती आम्ही आपलं हार्दिक असं स्वागत करत आहोत. रेन पालटे सुद्धा एक खतरनाक खेळाडू आहेत. आज प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत. स्वतः चांगले आयोजक आहेत. चला चला, थोडंसं फास्ट केला पंच.
12 चेंडूंमध्ये विजयासाठी 22 धावसंख्येची गरज आहे. नामदेव मार्के यांना 2 जीवनदान देण्यात आलेलं आहे, परंतु या निर्णायक षटकामध्ये 1 ते 2 विकेट आले तर अंतिम ओव्हरपर्यंत मजा येणार मॅचमध्ये. 50-50 बॅलन्स आहे मॅच. आता दीपक आलेले आहेत, ज्या दीपकनं आपल्या संघाला जीवित ठेवलेले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तोच दीपक निरगुडा बॉलिंग मार्कवरती येतोय. तेहतीस धावा 12 बॉलमध्ये विजयासाठी 22 ची गरज आहे. हो, चांगला टाकलेला पहिला चेंडू दीपकचा गुड लेंथ वरती होता. 1 रन या चेंडूवरती मिळते. चांगली फिल्डिंग झालेली डीप मध्ये. फक्त सिंगल. महत्वाची गोष्ट की विकेट अजून आलेली नाहीये. विकेट जर या ओव्हरमध्ये 1-2 मिळाल्या तर अंतिम षटकामध्ये नक्कीच मामदापूर संघ चांगल्या मजबूत स्थितीमध्ये पदार्पण करेल. आतापर्यंत जाऊन पोहोचले 34-11 चेंडूंचा खेळ. बाकी 11 चेंडूंमध्ये 21 ची गरज. 21 फ्रॉम 11. गतिमाने हवेत खेळलेत आता. जेलची शक्यता. स्वतः दीपक पोहोचलेत. ओ, थोडेसे दूर राहिलेले दीपक सुद्धा. तिसरा कॅच इथून ड्रॉप करण्यात आलेला ममदापूर टीमच्या वतीनं. आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 34-11. 10 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 10 मध्ये 19 ची गरज. 36 झाल्यात. आता 10 बॉलमध्ये 19 ची गरज आहे. चांगला टाकला गुडलेंथ वरून. थोडासा चेंडू एक्स्ट्रा बाउन्स झालेला. दीपकनं आपल्या संघाला नेहमीच कमबॅक करून दिलेला आहे. आता सुद्धा डॉट बॉल इथून आला. 3रा क्रमांकाचा चेंडू डॉट इथून फेकला. विकेट अजूनही आलेली नाहीये. शेवटचे 3 बॉल या ओव्हरचे महत्वपूर्ण राहणार आहेत. संदीप 12 चेंडूंमध्ये 19 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. 9 बॉलमध्ये 19 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. लॉफ करतात. पुढे येऊन खेचलेला फटका चालला. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे षटकार.
7 धावसंख्येची गरज असताना पहिल्याच बॉलवरती नो बॉलला ठोकला षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच यस, थँक्यू पियुष. या दरम्यान ममदापूर गावचे टुरस करते खरं तर सातत्याने पॅक